ولما توجه تلقاء مدين قال عسى ربي أن يهديني سواء السبيل ولما ورد ماء مدين وجد عليه أمة من الناس يسقون ووجد من دونهم امرأتين تذودان قال ما خطبكما قالتا لا نسقي حتى يصدر الرعاء وأبونا شيخ كبير فسقى لهما ثم تولى إلى الظل فقال رب إني لما أنزلت إلي من خير فقير فجاءته إحداهما تمشي على استحياء قالت إن أبي يدعوك ليجزيك أجر ما سقيت لنا فلما جاءه وقص عليه القصص قال لا تخف نجوت من القوم الظالمين قالت إحداهما يا أبت استأجره إن خير من استأجرت القوي الأمين قال إني أريد أن أنكحك إحدى ابنتي هاتين على أن تأجرني 8 حجج فإن أتممت 10 فمن عندك وما أريد أن أشق عليك ستجدني إن شاء الله من الصالحين قال ذلك بيني وبينك أيما الأجلين قضيت فلا عدوان علي والله على ما نقول وكيل. आणि जेव्हा मूसा तिथून निघाले तेव्हा अल्लाहच्या सामर्थ्यानं मूसा मदयनच्या दिशेनं निघाले. त्यांनी दुआ करीत म्हटलं की माझा पालनहार रब मला बरोबर सरळ मार्गावर चालवेल. मग जेव्हा मूसा मदयन इथं अशा ठिकाणी पोहोचले जिथे पाण्याचा घाट होता, लोकांची तिथे खूप गर्दी होती जे आपल्या जनावरांना पाणी पाजत होती. काही अंतरावर 2 तरुण मुली उभ्या असलेल्या पाहून त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही इथे कशासाठी उभ्या आहात. त्या दोघी म्हणाल्या की हे धनगर जेव्हा आपल्या जनावरांना पाणी पाजून इथून हटतील तेव्हा आम्ही शिल्लक राहिलेलं पाणी आपल्या जनावरांना पाजून इथून जाऊ आणि आमचे पिता फारच म्हातारे आहेत. त्या मुलींच्या जनावरांना पाणी पाजून मूसा तिथून थोड्या अंतरावर सावलीकडे जाऊन आराम घेण्यासाठी थांबले आणि दुआ केली, हे माझ्या पालनहार, आता तूच माझ्या आवश्यकतेची उत्तम सामुग्री पाठव, कारण मी गरजवान आणि फकीर आहे. थोड्या वेळानं त्या दोघींपैकी एक मुलगी लाजत लाजत तिथे आली आणि सांगू लागली की माझे पिता तुम्हाला बोलावित आहेत. तुम्ही आमच्या जनावरांना पाणी पाजण्याची व्यवस्था केलीत, यास्तव आमचे पिता तुमचा पाहुणचार करू इच्छितात. जेव्हा मूसा त्या दुर्बल बुजुर्गाजवळ पोहोचले आणि त्यांना आपला संपूर्ण किस्सा त्यांनी सांगितला तेव्हा ते बुजुर्ग म्हणाले, आता काही भीती नाही. हे फार चांगलं झालं की तुम्हाला अत्याचारी लोकांपासून सुटका मिळाली. त्या दोघा मुलींपैकी एक म्हणाली, बाबा, तुम्ही यांना कामकाज करण्यासाठी नोकर म्हणून ठेवा. तुम्ही एखादा मजबूत, मेहनती, विश्वासू आणि भल्या माणसाला नोकर ठेवू इच्छित होतात. ते बुजुर्ग मूसा यांना म्हणाले की माझा असा इरादा आहे की माझ्या या 2 मुलींपैकी एकीशी तुमचा निकाह करून द्यावा, या अटीवर की तुम्ही 8 वर्षापर्यंत माझ्या इथे नोकरी करावी. मग जर तुम्ही पूर्ण 10 वर्ष सेवा कराल तर ते तुमच्या मर्जीवर सोडतो. मी तुमच्यावर सक्ती करू इच्छित नाही. अल्लाहनं इच्छिलं तर तुम्ही मला उचित मामला करणारा भला माणूस पाहाल. मूसा यांनी उत्तर दिलं की होय, हा मामला माझ्या आणि तुमच्या दरम्यान निश्चित झाला की दोघींपैकी जी मुदत मी इच्छील पूर्ण करील. तेव्हा याबाबत माझ्यावर कसलाही दबाव टाकला जाऊ नये आणि आम्ही जो काही वचन करार करीत आहोत त्याबद्दल अल्लाहच आमचा वकील म्हणजे कार्यसाधक आहे.